समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज, सत्य व न्यायाचा स्रोत। आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूजवर आणि रहा अपडेट। जय महाराष्ट्र। आज मान्य आदिवासी मंत्री उईके साहेबांकडे एक मीटिंग होती आणि त्या मीटिंगमध्ये या महाराष्ट्र राज्याचे विधानसभाचे जे सदस्य आहेत ते सुद्धा होते आणि खासदार साहेब सुद्धा होते। आणि म्हणून जे एवढे दिवसापासून जो आपल्या समोर आहे आमचे विद्यार्थी जे आहे आणि ते वेगवेगळ्या मागणीसाठी आंदोलन करत आहे आणि त्याच्यासाठी आज मागच्या आठवड्याला जे मीटिंग ठरली होती पण ते कॅन्सल झाली होती, नाही तर मागच्या बुधवारी सुद्धा हे मीटिंग होणार होती पण ते कॅन्सल झाली आणि त्याच्यानंतर आज ते मीटिंग घेण्यात आली। मुख्य म्हणजे बोलण्याचे तात्पर्य आज जे आपले मीटिंग आहे त्या मीटिंगमध्ये विविध मागण्या जे आपले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थीकडून मागण्या केल्या गेल्या। ते आमचे विद्यार्थी काही विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत, त्यांची तब्येत सुद्धा बिघडली आहे। उशीर का नाही असेल पण आज या महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्रीकडे आम्ही सगळे आमदार बसल्यानंतर त्याच्यात मेन विषय आला तर त्याच्यात काहीतरी मार्ग काढा, कारण हे योग्य नाही। आपल्या समाजाचे मुले आहे जेव्हा आम्ही बोलणं केलं आणि मग आदिवासी विकास मंत्रीने मान्य केलं की तुम्ही जे सांगणार त्या पद्धतीचं आपण करू। पहिलं तर आम्ही सांगितलं तुमचा जो 5 ऑगस्टचा JR आहे, 14 ऑगस्टचा JR आहे ते दोघं रद्द करा आणि त्याच्यावर मग चर्चा करू। तर त्याने स्पष्ट सांगितलं ते दोघं JR आपण रद्द करतो आहे आणि नवीन तुम्ही काय करायला पाहिजे ते त्याच्यामध्ये खास करून 11-11चा जो JR आहे आणि त्या JR मध्ये मुलांना ते जेवणापासून काय काय द्यायला पाहिजे ते सगळे विषय ते सुद्धा घेतले। जे स्कॉलरशिप आहेत ते विषय सुद्धा घेतलं पण ते करत असताना त्याच्यामध्ये मुलांच्या खास मागणी होती का आमचा जे वय अट जे लावली आहे 26 आहे 30 आहे, तर आम्ही सगळे आमदारांनी विषय मांडला का हे वय मर्यादित आहे, हे कोणाचीच वय मर्यादित राहू नये। ज्याचे जेवढे जे शिक्षण करणारे आहेत तर त्यांचे 100% शिक्षण होईल तोपर्यंत तो विद्यार्थी तिथे राहू शकतो आणि म्हणून ते अट सुद्धा काढली आहे। त्याच्यामध्ये जे मागण्या मुलांचे होते का बाबा काही मागण्या आमच्या शाळामध्ये गेल्यानंतर एखादा गरीब मुलगा आहे 10वी किंवा 12वी गेल्यानंतर तो वर्षामध्ये गॅप पडला तर ते तो गॅपसुद्धा सरळीत द्यायला पाहिजे, कारण त्याने फॉर्म भरल्यानंतर तो नियमाशीर बसत असेल तर त्याचं सिलेक्शन करायला पाहिजे। ते पहिले तो JR नाही होता कारण तो 2013 तो रद्द केलेला होता पण तो सुद्धा आम्ही मागणी केली की तो सुद्धा आपण घ्या आणि म्हणून तो सुद्धा विषय घेतला आहे। म्हणून जे तमाम विषय होते ते विषय सगळे विषय घेऊन ते सगळे आपण नवीन परिपत्र काढा असं आमच्या सगळे आमदार खासदार साहेबांना बसून ते चर्चा केले। त्याच्यामध्ये जिरवड साहेब आणि आपले खासदार होते आणि मग आम्ही आमदार 16-17 आमदार होतो आणि म्हणून ते पॉझिटिव्ह निर्णय झाला आहे। म्हणून ते जे एवढे दिवसाचे मुलांचे आंदोलन होतं तर तिथपर्यंत ते माहिती पोहोचायला पाहिजे आणि म्हणून आम्ही सूचना दिली की तुम्ही ताबडतोब त्या पद्धतीच्या पत्र काढा। पण त्याच्यामध्ये मला एक फोन आला आमच्याकडून का दादा ते तुरुत स्थगिती सांगितली आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा मी उईके साहेबांच्या PA सांगितलं का ताबडतोब तुम्ही ते शब्द रचना बदला का जेव्हा आपलं चर्चा झालं आहे JR रद्द केला तर त्या पद्धतीचे जे ते पाहिजे आणि ते सुद्धा बोलणं केलं आहे। ते सुद्धा सुधारित ते पत्र काढतील आणि जो मागणी होती विद्यार्थ्यांचे जे मागण्या होत्या ते 100% आम्ही सर्वांनी सांगितलं की ते 100% येस केलं आहे आणि ते सुद्धा त्या पद्धतीचे JR निघेल। त्याचबरोबर लागेच आमच्या 3 वाजे मीटिंग होती मुख्य सचिवकडे हे विषय होता का जे आपले पेशा भरती आहे त्याच्यानंतर अधिसंख्य पद आहे आणि तो विषय सुद्धा ताबडतोब त्यांच्या क्लिअर व्हायला पाहिजे। पेशा भरतीमध्ये 17 वर्ग होतं आपण त्याच्यामध्ये 2 पोलीस पाटील कोतवाल हे पद रद्द केली आहे पण तरी जे उर्वरित पदे आहेत त्याच्यामध्ये 9 वर्गाच्या भरती झाली आणि 6 वर्ग अजून बाकी आहे तर ते सुद्धा ताबडतोब भरा। याच्यावर ते मुख्य सचिवकडे जेव्हा आमच्या
चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये खास करून आदिवासी विकासचे पूर्ण या 13 जिल्ह्यामध्ये जे भरती होणार आहे ते भरती आहे पेशा भरती, आणि जे पेशा भरती आहे त्याच्यामध्ये आदिवासी विकासने ते भरती केली नाही, तर त्याच्यामध्ये 1800 शिक्षक आदिवासी विकास मध्ये सुद्धा ते 1800 शिक्षक ते भरणार आहे. त्याच्यामध्ये आपले भरपूर पोरं आदिवासी जे आहे ते याच्यामध्ये सुद्धा लागणार आहे. ते आजमध्ये आदिवासी विकास खात्यामध्ये जे वर्ग 3 वर्ग 4चे जे काही भरती बाकी आहे ते पेशा भरती आहे ते सुद्धा केली जाईल. त्याच्याबरोबर जो अंगणवाडी असेल किंवा जे बाकी JD विषय तलाठी असेल, जे आरोग्य सेवक आहे, तर त्याच्यामध्ये महिला भरती आरोग्यामध्ये सुद्धा भरायला पाहिजे. जे एक विषय त्याच्यामध्ये खास करून नंदुरबारमध्ये घेतले आहे का जे पर्सेंटमध्ये 45% होते ते 35% वर आणून त्यांना द्या, तर ते यांना पेशा भरतीमध्येच घ्या, रेग्युलर द्यायला पाहिजे. पण ते तिथे कॉन्ट्रॅक्ट बेसवर ते आदेश दिले आहेत. ते सुद्धा आम्ही आज चर्चा केली सचिवांकडे का त्यांना रेग्युलर भरतीमध्ये घ्या, आमची पेशाच भरती भरली नाही म्हणून ते भरती सुद्धा त्याच्यामध्ये करण्यात यावे, हे सुद्धा आम्ही मागणी केली आहे. आणि जे अधिसंख्य पदाचे जे विषय आहे तर त्याच्यामध्ये खास करून आम्ही त्या सचिवांना सांगितले की ताबडतोब या राज्याच्या महाराष्ट्र राज्याच्या आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी आम्हाला सांगितलं की 3 महिन्याच्या आत अधिसंख्य पदाचे तुम्ही ताबडतोब भरती करा. ते सुद्धा आतापर्यंत प्रलंबित आहे. तो विषय सुद्धा आम्ही THCच्या मीटिंगमध्ये घेतला तर ते ताबडतोब भरती करा, आणि तो विषय आज इथे घेतला. त्यांना सांगितलं की आम्हाला या 10 ते 15 दिवसाच्या आत सगळे भरतीच्या प्रक्रिया तुम्ही नाही केली तर तुम्ही सगळे हे काढा आणि ते भरती करायला पाहिजे, ही मागणी केली. त्याने साहेबांनी सांगितलं की मी 13 जिल्ह्याचे CEO आहे ते पेशा भरतीसाठी बोलवतो, आणि हे जे तुम्ही मागणी केली याच्याही 12,500 आहे त्यांच्या डिटेल काढायला लावतो, ते भरती सुद्धा आपण ताबडतोब करू. पण त्याच्यामध्ये जे मुख्य मागणी आमची होती पेशा 2014 मध्ये त्याच्या भरती करायला पाहिजे होतं, पण त्याने 2014 मध्ये केली नाही, ते 2017 मध्ये केली. आणि 2017 मध्ये केली नंतर त्याच्यात जे आदिवासी क्षेत्रामध्ये जे 50% भरती करा, आणि त्याच्यामध्ये काही अडचण आली. त्याच्यात मोठी गोष्ट हे आहे का जे भरती पेशा भरती झाली नाही अगोदर, पण ज्या नंदुरबार जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल किंवा नाशिक जिल्हा असेल, जे बाहेरहून बदल्या करून जे पेशा क्षेत्रामध्ये जे शिक्षक टाकले ते आदिवासी असेल, दुसरे असेल, कोणी बी असेल, पण ते पेशा क्षेत्रामध्ये जे आले आणि त्यांना दाखवले गेले. साधारण उदाहरण नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2100 पेशा क्षेत्रामध्ये दाखवले आहे, आणि म्हणून जे नवीन भरती आहे त्याला अडचण येत होती, पण तसं नाही आहे. जेव्हा 2017 मध्ये पेशा लागू झाला तेव्हा भरती झाली, ते भरले असेल ते पेशामध्ये पकडलं जाईल, पण ते पेशा बाहेर जे असेल बाकी जिल्ह्यामध्ये येऊन आणि पेशा म्हणून त्यांना यादीत घेतले असेल तर ते कुठेतरी चुकत आहे. ते सुद्धा चूक दुरुस्ती करून आमचे राहिलेले जे पोरं आहे त्यांना सुद्धा न्याय भेटणार आहे. आणि म्हणून हे सगळं सकारात्मक आमच्या चर्चा झाली, आणि स्वतः सचिव महोदयाने सांगितलं की मी ताबडतोब मीटिंग घेतो आणि याच्या सुद्धा आपण मार्गी लावू. जे अधिसंख्य पद केली आहे ते आमचं नाही आहे, ते आमच्या जागा 12,500 आहे, आणि त्या 12,500 मध्ये ताबडतोब तुम्ही भरती करा असं सुद्धा मी मागणी केली आहे. आमचा मित्र तळपडे साहेबांनी माहितीच्या अधिकारमध्ये ते सगळी माहिती किती जागा रिक्त आहे, कोणत्या विभागामध्ये आहे ते सुद्धा आम्ही पत्र दिलं. ते म्हणून मी खास आज त्यांना आठवण करून दिली की जेव्हा